गुड मॉर्निंग सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये विराम चिन्ह अभ्यासत होतो की नाही. तर तुम्हाला पूर्ण विराम हा पहिला विराम चिन्ह आहे. पूर्ण विरामचा हा काय आहे, चिन्ह आहे, असं टिंब म्हणजे पूर्ण विराम. तो तुम्हाला सांगितलं होतं. जसं आपण वाक्य लिहिले आहे, वाचलेले आहे, तर लिहिताना तुम्हाला वेगवेगळे चिन्ह दिसतात, वाचताना सुद्धा नाही का. तर त्यांची ओळख आता आपण करून घेणार आहोत. पूर्ण विराम म्हणजे असं बिंदू असतो किंवा टिंब म्हणता येईल, त्याला पूर्ण विराम म्हणतात. म्हणजे वाक्य लिहिलेलं असतं आणि त्याच्या शेवटी जो टिंब असतो त्याला पूर्ण विराम म्हणतात. जसं हा दिलेला आहे, हा इथे दिलेला आहे, त्याचा अर्थ काय होतो की तो वाक्य तिथे संपला. त्या टिंबाचा अर्थ काय होतो, तो वाक्य तिथे पूर्ण झाला, संपला, असं त्या टिंबाचा अर्थ होतो. वाक्याच्या शेवटी येणाऱ्या बिंदूला पूर्णविराम म्हणतात. जेथे पूर्णविराम असतो तेथे वाक्य संपते. तर तुम्हाला या उदाहरणादाखल मी समजून सांगत आहे की त्या टिंबाचे किती महत्त्व आहे. पहिलं वाक्य लिहिले आहे मी ब्लॅकबोर्डवर, पहा बरं. मी पोळ्या खाल्ल्या सगळ्या 50 होत्या. काय लिहिलं आहे, मी पोळ्या खाल्ल्या सगळ्या 50 होत्या. याच्यामध्ये काय समजत आहे का, काहीच अर्थ नाही समजत आहे त्या वाक्यामध्ये. 50 सगळ्या पोळ्या होत्या पण मी खाल्ल्या, किती खाल्ल्या, किती होत्या, काहीच नाही समजत आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये मी पोळ्या खाल्ल्या, मी काय म्हणताय, मी पोळ्या खाल्ल्या, हा एक वाक्य पूर्ण झाला. तिथे पूर्ण विराम आला म्हणजे पोळ्या खाल्ल्या हा वाक्य पूर्ण झाला, याचा अर्थ समजला. मग त्या किती होत्या, सगळ्या 50 होत्या. काय 50 होत्या, पोळ्या सगळ्या 50 होत्या. किती पोळ्या होत्या, 50 पोळ्या होत्या आणि मी त्या खाल्ल्या. म्हणजे या वाक्यामध्ये हा एक बिंदू पूर्णविराम दिल्यामुळे ह्या दोन वाक्याचा अर्थ आपल्याला कळू शकला. पहिल्या वाक्यात मी सगळ्या 50 पोळ्या खाल्ल्या असा अर्थ होतो. म्हणजे 50 पोळ्या होत्या आणि मी सगळ्या 50 पोळ्या खाल्ल्या असा या पहिल्या वाक्याचा अर्थ होतो. तर दुसऱ्या वाक्यात पूर्णविराम दिला आहे. इथे एवढं वाक्य झाल्यानंतर पूर्णविराम दिला आहे, त्यामुळे एकूण 50 पोळ्या होत्या आणि त्यातल्या मी काही खाल्ल्या असा अर्थ होतो. पहिल्या वाक्यामध्ये मी पोळ्या खाल्ल्या सगळ्या 50 होत्या म्हणजे पोळ्या 50 होत्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या मीच खाल्ल्या असा अर्थ होतो. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मी पोळ्या खाल्ल्या तर 50 पोळ्या होत्या त्यापैकी मी काही खाल्ल्या असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एका बिंदूमुळे किंवा एका पूर्णविरामामुळे आपण जो मजकूर लिहित आहोत त्याला अर्थ प्राप्त होतो, नाहीतर अर्थाचा अनर्थ सुद्धा होतो. म्हणजे पूर्णविराम लावल्यामुळे आपल्याला तो मजकूर किंवा तो उतारा, तो वाक्य आपल्याला अर्थपूर्ण बनवता येते, त्याचा अर्थ चांगल्या प्रकारे समजतो. म्हणजे या उदाहरणावरून समजलं असेल की पहिल्या वाक्यामध्ये पोळ्या खाल्ल्या सगळ्या 50 होत्या म्हणजे 50 पोळ्या होत्या आणि 50च्या 50 पोळ्या मीच खाल्ल्या असा त्याचा अर्थ होता. दुसऱ्या वाक्यामध्ये पूर्णविराम लावल्यामुळे मी पोळ्या खाल्ल्या सगळ्या 50 होत्या म्हणजे सगळ्या पोळ्या 50 होत्या आणि त्यातल्या मी काही खाल्ल्या. 50 पोळ्या खाऊ शकतो का आपण, नाही. म्हणजे दुसऱ्या वाक्याचा अर्थ कसा आहे, पूर्ण आहे आणि आपल्या वाचल्यानंतर समजतं की सगळ्या पोळ्या 50 होत्या आणि त्यातल्या मी काही खाल्ल्या. समजलं का तुम्हाला पूर्णविराम याचा अर्थ आणि तो किती महत्त्वाचा आहे. दुसरा आहे प्रश्नचिन्ह. पहिला काय झाला, पूर्णविराम. दुसरा आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह कसं देतात, प्रश्नचिन्ह असं देतात, असं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह. हा लक्षात ठेवा. पूर्णविराम म्हणजे बिंदू आणि प्रश्नचिन्ह म्हणजे असं देतात. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, क्वेश्चन मार्क. काय म्हणतात, क्वेश्चन मार्क. तुम्ही शिकलेले असाल इंग्लिश मध्ये, आपण बोलता बोलता सांगतो. तर याला क्वेश्चन मार्क म्हणतात आणि याला फुल स्टॉप म्हणतात. काय म्हणतात, फुल स्टॉप म्हणतात. तर मुलांना तुम्ही आतापर्यंत कविता वाचल्या, धडे वाचल्या, त्यावरील स्वाध्याय सोडवले हो की नाही. फर्स्ट स्टँडर्ड मध्ये तुम्हाला झालंच आहे. मी धडे पण शिकवले आहे, कविता पण शिकवल्या हो की नाही, आणि स्वाध्याय पण सोडवले, त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर पण सोडवले की नाही. तर त्यातील प्रश्नही सोडवले तुम्ही. तर प्रत्येक प्रश्नानंतर असे चिन्ह दिलेले असते हो की नाही. तुमच्या बुकमध्ये धड्यानंतरचे क्वेश्चन सोडवले तुम्ही, प्रश्न सोडवले की नाही, तर तो प्रश्न दिल्यानंतर त्या प्रश्नाच्या शेवटी काय दिलेला होता, हा असा क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह दिलेला असेल. म्हणजेच त्या चिन्हाला प्रश्नचिन्ह असं
म्हणतात. या चिन्हाला काय म्हणतात? प्रश्नचिन्ह असे म्हणतात. तो आतापर्यंत तुम्ही धड्याच्या शेवटी, कवितेच्या शेवटी जे प्रश्न उत्तरे लिहिली आहेत, प्रश्न सोडवलेले आहेत, त्या प्रश्नामध्ये तो प्रश्न लिहून झाल्यानंतर त्याच्या समोर काय होता? प्रश्नार्थक चिन्ह दिलेला होता. प्रश्न विचारताना जे चिन्ह लिहिले जाते त्याला प्रश्नचिन्ह असे म्हणतात. म्हणजे प्रश्न लिहिताना आपण तो प्रश्न लिहिल्यानंतर हा प्रश्न त्या चिन्हावरून तो प्रश्न आहे असे आपल्याला कळते, म्हणून त्याला प्रश्नचिन्ह असे म्हणतात. जसं उदाहरण, याचं उदाहरण काय आहे? उद्या तू येशील का? तू उद्या येशील का? प्रश्न विचारलाय आपण, हो की नाही? तू उद्या येशील का प्रश्न विचारला ना. तो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विचारत आहे, तू उद्या येशील का? तुम्ही पण विचारता ना आपल्या मित्राला, ए उद्याला तू पण शाळेत येशील का? विचारतो की नाही? म्हणजेच हा प्रश्न विचारताय, तर त्याच्यासमोर कोणतं दिलेलं आहे चिन्ह? प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. जसं दुसरं उदाहरण, तू हे पुस्तक वाचले आहेस? एखादा पुस्तक असेल तर आपण तर दुसऱ्याला विचारतो नाही, तू हे पुस्तक वाचले आहे? तुझं हे पुस्तक वाचून झालं काय? म्हणजेच तो वाक्य बोलल्यानंतर त्याच्यासमोर आपण प्रश्नार्थक चिन्ह देतो. तू कुठे राहतोस? वेअर डू यू लिव्ह इंग्लिश मध्ये विचारतात की नाही, त्याच्यासमोर काय लिहिले राहते? क्वेश्चन मार्क. तसंच मराठीमध्ये तू कुठे राहतोस असा प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यासमोर प्रश्नार्थक चिन्ह द्यावं लागतं, तेव्हाच तो प्रश्न पूर्ण होतो, त्याचा अर्थ पण पूर्ण होतो. मग याच्यावरील आधारित स्वाध्याय दिलेला आहे. आता खालील वाक्यामध्ये योग्य जागी प्रश्नचिन्ह व पूर्णविराम द्या. एकदा एक परी जंगलात आली, तिला एक जादूगर दिसला. त्याने तिला विचारले, तू माझ्या हातातील जादूची कांडी मला देशील? तू तुझ्या हातातील जादूची कांडी मला देशील? 3 ओळी दिलेल्या आहेत, 2 ओळी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणता प्रश्नचिन्ह किंवा पूर्णविराम कोणत्या ठिकाणी लागते ते तुम्हाला लिहायचा आहे. हा स्वाध्याय आहे आणि तो पूर्ण करून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.